विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी होणार की नाही याबाबत संशयता आहे। अनेक पक्षांची कागदावरच मोळी बांधण्याचा प्रयत्न आहे। तिसऱ्या आघाडीबाबत बच्चू कडू आणि रविकांत तुपकरांचं तळ्यात मळ्यात असून राजू शेट्टींना मात्र तिसऱ्या आघाडीच्या घोषणेची घाई झाल्याचं दिसतंय। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात तिसऱ्या आघाडीची जमवाजमव सुरू आहे, पण ही आघाडी खरंच आकाराला येईल का याबाबत संशयता व्यक्त केली जाते। तिसऱ्या आघाडीसाठी बच्चू कडू यांचा प्रहार, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, रविकांत तुपकर यांची संघटना, संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटना आणि वंचित बहुजन आघाडीची मोळी बांधण्याचा प्रयत्न आहे। तिसरी आघाडी होईल की नाही याबाबत संशयता आहे। तिसऱ्या आघाडीबाबत कोणीही गंभीर नसल्याचं मत प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलंय। तर जे ज्यांना भेटून आलेले आहेत त्याच्यातल्या काही जणांना ते या विषयाचा गंधही नाहीये। त्याच्यामुळे जो प्रश्न ज्वलंत प्रश्न होतोय महाराष्ट्राचा, त्याच्या संदर्भातली जर भूमिका नसेल तर मला असं वाटतं की आउट ऑफ कॉन्टेक्स्ट मग सगळं चाललेलं आहे। एकटे राजू शेट्टी तिसऱ्या आघाडीबाबत ठामपणे बोलतायत। बच्चू कडू यांचं तळ्यात मळ्यात दिसतंय। मुख्यमंत्र्यांना भेटू, त्यांच्याशी बोलू, त्यानंतर तिसऱ्या आघाडीचा निर्णय घेऊ असं बच्चू कडू सांगतायत। मी कुठलीही तिसरी आघाडी करत नाही। शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांची आघाडी राहील। हे बाकीचे सगळे आघाडी होती हे तिसरी आघाडीमध्ये जाऊ शकतो। आमची आघाडी पहिली राहील। तिसऱ्या आघाडीत राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर एकमेकांना सांभाळून घेतील का? स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते वंचितच्या कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढतील का? असे एक ना हजार प्रश्न आहेत। निवडणूक जाहीर होण्यास उणेपुरे 50 दिवस शिल्लक आहेत। त्यामुळे ही तिसरी आघाडी म्हणजे कागदावरचा दबावगट बनून राहण्याची शक्यता नाकारता येत नाही। संतोष आवारेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, अहमदनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।